मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वी आंतरवाली सोडलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गर्दी झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोक सामील झालेले आहेत। हे तर फक्त पायी चालणारे काही आसपासच्या गावची लोक आहेत। मात्र या गाडीच्या पुढे जवळपास 7-8 किलोमीटर असेल किंवा पाठीमागं 10 किलोमीटर लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्या गाड्यांमुळं एक साईडचा पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हळूहळू ही गर्दी मुंबईपर्यंत वाढत जाणार आहे। 4 महिन्यापूर्वी हे आंदोलन जाहीर केलं होतं पाटलांनी। मध्यंतरी 4 महिने सरकारला अवधी दिला होता, मात्र कसल्याही पद्धतीची चर्चा झाली नाही म्हणून शेवटी आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघालेले आहेत। माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, काय म्हणाल? कालपर्यंत मोर्चाच्या बद्दलची थोडी साशंकता लोकांच्या मनात होती, मात्र तुम्ही कालही ठाम होतात, आजही ठाम दिसतात। नाही, आपल्याला कशी मराठ्यांबद्दल संशय येतो की देवेंद्र फडणवीस बघते की त्याला वाटतं दुसऱ्यामुळं सत्ता आली, ही मराठ्यांनीच दिलेली। त्यांच्या ज्यावेळेस अपमान केला त्यावेळेस मराठ्यांचं लक्षात आलं, सत्ता देऊन उलाटला आहे, सत्ता देऊन उलाटला आहे। हे मराठ्यांना खूप वाईट लागलेलं आहे, जिवारी लागलेलं। आणि पोलिस बघून घेते ती धमकी, परत काल कोर्टात गेले ते त्यांचा सरकारी गोलो भरायला अचानक एक कायदा तयार केला आणि लगेच निकाल स्वतःच्या बाजूने लावून घेतला। न्यायदेवता आमचं पण ऐकल ना, न्यायदेवता आमचं पण ऐकणार, आम्हाला न्याय देणार। आम्ही कायद्याचे सगळे नियम पाळू, आंदोलन आझाद मैदानला करणार। पण मला गर्व वाटतो गाड्याने मराठा जातीत जन्मून गर्व स्वाभिमान वाटतो। मी इतका आनंदाने भरून आलोय आज की मी एकच हाक दिली, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे, घरी झोपू नका, कोणत्या राजकारणाला भेऊ नका। तुम्ही जर घरी झोपला तर अनेक पिढ्यांचं मराठ्याचं वाटोळं होणार आहे, ते होऊ देऊ नका। घराच्या बाहेर पडा, कामच फेकून दिले बाजूला मराठी, व्यवसाय नाही, नोकऱ्या बघानात जाऊ द्या, म्हणजे तिकडे खड्ड्यात, नंतर बघू, आधी मुंबईला चला। आपल्या लेकरा साडी झटतंय मनोज जरांगे, घरी झोपायचं नाही भेकडासारखं। कोणत्या नेत्याला काही समजेना तर कोणालाच नाही, कोणाला जे मराठी निघालेत, आणखीन तो रस्त्यानं गाड्या लई निघाल्यात। आता फोन येतात नाही पोरायला, तर ते म्हणतात आमच्या इतक्या शेकड्या निघाल्या, तितक्या शेकडून निघाल्या, आम्हाला सर थांबा। म्हणजे हे उद्या आणि परवा जर सगळे मराठी नाही आले ना तर मग नाव बदलून पुरे 707 कोटी होऊन द्याच म्हणते ना आता, कारण समोरून ते धमकी आली। आणि देवेंद्र फडणवीसला मला काय गोळ्या घालायच्या ना घाल मा, मी शांतता सोडित नाही, लोकशाही कायदा सोडित नाही। तू गोळ्या घाल, मराठ्याला मारून टाक, गोळ्या घाल, टाक मारून, कर तू राज्य। तर तुम्हाला काय वाटतं की न्यायदेवता न्याय देईल आमचे ऐकेल? कारण मान्य न्यायदेवतेनंच ती जागा आरक्षित केलेली आझाद मैदानची। तुम्ही इथं यावं, शांततेत आंदोलन करावं, कायद्याचे सगळे नियमाचं पालन करावं। आम्ही कायदे सगळे पालन करायला तयार येतो, नाकारता का? सण आमचा आहे, आम्ही हिंदू आहेत, आमच्या देवाला आम्ही कसं काय अडचण आणणार? आमची ती अवलाद नाही, आमच्या देवाला आम्हीच अडचण आणणार, अजिबात होऊ शकत नाही। तुमचा काय देव आहे आम्हाला माहिती आहे, तुम्ही फक्त राजकारणासाठी देव वापरता, निवडून आले की सोडून देता। तुम्ही बेगडी आहेत, तुम्ही खरे हिंदू विरोधी आहेत, मराठा हिंदू आहे आणि हिंदूलाच तुम्ही विरोध करायला लागले मुंबईत यायला। विरोधी कोण? याच्यामुळं लोकांच्या मनात जास्त नाराजी लाटली फडणवीसांनी, हे सत्य आहे। कारण देव आमचा आहे, आम्ही तीनदा चारदा पाय पडतो मंदिरात। तुम्हाला वेळ मिळाला तर पडतात तुम्ही, नाही तर पैसे पदच कमी का फक्त। आमच्या रक्तात जितकं देव आहे ना तुमच्या नाही। एक पण सांगितलं जात होतं की तुम्ही जर गणपतीच्या काळात गेले तर लोक नाराज होतील, तुमच्या विरोधात जातील। तुम्हाला काय वाटत नाही की लोक तुमच्या विरोधात जाणार? कोणासाठी झटतो मी? लेकरा बाळासाठी, पोरा बाळासाठी, श्रीमंत मराठा, राजकारणी मराठा, गरीब मराठा यासाठी झटतो। मला कसं सोडून द्यायचं? काय वाईट करतो मी? सत्तेची फिरतीची गरज नाही मराठ्याला, विरोधीची गरज नाही, विरोधीची गरज नाही मराठ्याला, कशाची गरज नाही। त्यांच्या लेकरा बाळासाठी महत्वाचे आहे। आपली पोरगी कलेक्टर तहसीलदार झाली, PSI SP झाली, ती आनंदी सुखी राहतील, डॉक्टर इंजिनियर झाले, MBBS झाले, BHMS झाले। काय मराठ्याचा तापा आहे? मराठ्यामध्ये फडणवीस तेच प्रश्न विचारणार होतो तुम्हाला। तुम्हाला बघून समाज असा आपण बघतोय, पाटलाला बघून तरुण जे आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी जोश जल्लोषामध्ये येत आहेत। माझा प्रश्नच तो होता पाटील,
माझा प्रश्नच तो होता की समाज तुम्हाला बघून अशा दोष करतो आणि समाजाला बघून तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. अरे समाज असा समाज होणारच नाही. हे मराठे असे ताकद निघालेत, गावाकडचे बी गाड्या लावायला जातात. माझा प्रश्न हा होता, तुम्हाला बघून समाज असा जोशमध्ये येतो आणि तुम्ही समाजाला बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं. मी वेदना सहन करतो, दुःख सहन करतो, यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून. समाजाचे पोरं बाळ मोठे व्हावं, सुखी समाधानी व्हावं, त्या येशीत बसावं आनंदात, म्हणून मी वेदना सहन करतो, उपाशी तापाशी राहून लढतो. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. मॅनेज होत नाही, फुटत नाही. आजकाल लोक पैशाचा झपका आणतात लगेच पुढं, पद आणून घेतात, आत्म्याला वेळ जातच मोठी करायची आणि ही पट्ट्यात जातील मोठं करणाऱ्या भागातून. बरं, त्यांना आशा आहे आता आरक्षण मिळणार, त्याच्यामुळे आनंदात आहेत. तुम्हाला काय आशा आहे बरं, तुम्ही का खुश होता एवढं? येणार हे एकत्र आल्यावर, हे एकत्र आल्यावर समाजाला आता अपेक्षा आहे की आपल्याला आरक्षण मिळणार आहे, ते खुश होणार आहेत तुम्हाला बघून. पण तुम्ही असं काय बघता समाजात की तुम्ही सुद्धा खुश होता? यांच्या आनंदापेक्षा मला मोठा आनंद आहे. यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, याच्यापेक्षा नशिबान दुसरं काय मला. काय नको तुझं? हे काय घेणं? अरे हे लेकरं 7 कोटी मराठा समाज पुऱ्या देशाची पाठ करून, पुऱ्या देशाची एकटा इतका कडवट समाज, पण शांत राहा मला, शांत राहा. मला यांना मोठं करायचं आणि मोठं करणारे 100% करणार, त्याला ती खात्री. आता घरी झोपायचं. आणि मराठ्यांना सांगतो, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा सांगतो, विरोधी आणि सत्ताधारी, जातीचं रक्षण करा, जातीवर संकट आलं. तुम्हाला पहिल्यांदा मी विनंती करून आव्हान केलं, हात जोडून, आता मागं थांबू नका. आम्हाला बळ द्यावं लागतं तुम्हाला. जात मोठी होईल, नंतर तुमच्या पक्षाचं काम करा, तोवर नाही. मराठ्यांनी लगेच ऐकलं, पक्षाचे पळायला लागले. बघा सकाळपासून 10-15 आमदार येऊन गेले. आणखीन आपण 2.25 किलोमीटर चालवतात तसे, आता 2.5 किलोमीटर आला असतो. आणखी पुलाला बी चिटकलो नका, पुलापाशी बी नाही. गेवरायला बरेच लोक वाट बघतात. अरे हे पुढं बघा ना तुम्ही, 3-4 किलोमीटर काही दिसत नाही, मागं काही दिसणार. पाटील, मला एक सांगा, पावसाळ्याचे दिवस आहेत, हे कसं आहे, हातात छत्री दिसत नाही. बघ, पावसाचा, उन्हाचा, वाऱ्याचा विचार केला तर जात संपला. जात तर हरून द्यायची नाही, गाडी जीव होईन तेव. जात हरवलं आपल्याला काय किंमत आहे? मराठा म्हणायची सुद्धा लायकीचं नाही राहायचो आपण. त्याच्यामुळं घरी जायचं, घरी झोपू नका. मराठे घरी झोपले, लेकरा बाळाचं पिढ्यांना पारचं वाटून झालं. राजकारण 5 वर्षासाठी, आरक्षण पिढ्याला पारसाठी. शेकडो वर्ष चंद्रसूर्य आहे तेव्हा, ही संधी नाही सोडायची. घर सोडा, घरी झोपू नका. तुम्हाला तुमचं घर वाटत. मी मराठा आहे, मागच्या कडील होतो 25-30 किलोमीटरवर, पण होतो. आता 10 किलोमीटर त्याग झालं मागं पुढं. आता मीडिया जर खोटं बोलावं चिरफाड करते, हे काय खोटं? मागं 5 किलोमीटर जाम आहे, पुढं 5-7 किलोमीटर जाम. पण पाटील साहेब, जर वेगळा प्रश्न विचारतो, तुमच्या गळ्यामध्ये सहसा कवड्याची माळ दिसत नाही, पण मागच्या आंदोलनात तुम्ही मुंबईला निघाले त्यावेळेसही गळ्यात कवड्याच्या माळा आल्या, आता सुद्धा आल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोहिमेवर जाताना आई भवानीची कवड्यांची माळ घालून जायची. छत्रपती पण कवड्यांची माळ घालून जायची. आई भवानीची आशीर्वाद आहे आमची महाराष्ट्राचं कुलदैवत, मराठ्यांची कुलस्वामिनी. लोक आईच्या पायावरती ठेवून ती कवड्याची पवित्र माळ आणतात आणि ते घालतात. आणि आम्हाला त्याच्यात ऊर्जा मिळतं, बळ मिळतं. याच्यावर गोळ्या घाल म्हणा फडणवीसला. ही छाती हिंदूची आहे, कट्टर मराठ्याची आहे, सगळ्या जाती धर्माची छाती. जातीवाद न करणार छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्वाची छाती. घाल गोळ्या, पण माग आटत नाही. आणि शांततेचं आंदोलन मी बंद करत नाही. आझाद मैदानला आमरण उपोषण होणार 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता. गळ्यात भवानी मातेचा आशीर्वाद मानता तुम्ही, पाठीमागे छत्रपतींचा आशीर्वाद. आता भीती कशाची आहे? ते तर आहे. आता भीती आहे कशाची? हे, भीती पहिलीच नाही आपल्याला. ज्या कशाचीच भीती वाटत नाही. ज्या समाजासाठी आपण लढायला निघालो, घ्यायचं नसतं, घ्यायचं नसतं. मरायला काय द्यायचं? समाजात वाटलो ना आपण पहिल्या. बरं, काय सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला रस्त्यात भेटू शकते, निघाले अशी सुद्धा माहिती आहे. तुमच्यापर्यंत काय आहे माहिती? हा, यांनी आपल्या विखे साहेबांचा फोन पोरायला आलता.
साहेबांचा फोन पोरायला आलता की मुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ मंत्रिमंडळाचं येत आहे, शिवनेरीला भेटतील असं वाटतं. आज रात्री भेट. जेव्हा होईन तेव्हा त्याला काय माहित आता रात्री. पाटील एक वाटतं, तुम्ही 2 दिवसाचा वेळ सांगितलेला मुंबईत पोहोचायला, मला तरी ही गर्दी बघून वाटत नाही की 2 दिवसात तुम्ही बघू 2 ते 4 होऊ शकतात. लोकांना असं वाटलं होतं आम्ही 10चा टाइम दिला म्हणजे 12ला निघतो. सरळ निघू, तुम्ही वेळेवर निघाल. आम्ही वेळेवर निघालो तरी एवढी आणखी गेवराई नाही आलेला. नाही आणखी उडी होती हे आंतरवालीचा शिवार येऊ. मग आता मला सांगा शक्य हो, पण शक्य आहे तुम्हाला आता 2 दिवसात? मला तरी दिसत नाही. जातो आम्ही 29 ऑगस्टला सकाळी उपोषण आझाद मैदानला लोकशाही मार्गानं कायद्याचे सगळे नियम पाळून माननीय न्यायदेवतेचा आदर करून आमरण उपोषण आझाद मैदानला सुरू होणार. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, आमच्या वकिलाचं म्हणणं ऐकून घेणार. पण आता शिष्टमंडळ येणार आहे, तुमच्या ज्या काही 4-5 महत्वाच्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यातल्या काही मागण्या मान्य केल्या, काही मागं ठेवल्या तरी तुम्ही मानणार नाही. 2 वर्ष झालं वेळ देतो. आता सगळ्याच मागण्या मान्य झाल्या पाहिजे, जी आर आणि अंमलबजावणी संघच. सगळ्या मागण्यांची. ए खाली बस, खाली बस, खाली बस. सगळ्या मागण्यांचे GR आणि अंमलबजावणी याच्याशिवाय आता मागं नाही. गोळ्या घाल म्हणा, जात मारून टाक मग गोळ्या घालून पुढे. बाप 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 बाबा गेलो का पुढं. आता कॉर्नरला आलो आपण. आमचा पूल पण, वरचा पूल पण सगळं आलो आपण. निश्चितपणे आपण बघितलेलं आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलेलं आहे की ज्या महत्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याचा GR, नुसता GR नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता माघार नाही. शिष्टमंडळ येतंय, संध्याकाळी काय होतंय आपल्याला थोडंसं संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल. मात्र गळ्यात भवानी मातेच्या आशीर्वादाची कवड्याची माळ आणि पाठीमागं छत्रपतींचा आशीर्वाद आपल्याला कुठल्याही गोष्टीला घाबरू देत नाही असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.